खूपच छान वाटला. खूप छान उत्तमरित्या म्हणजे इतके वर्ष आम्ही दादरमध्ये राहतोय, पण आजपर्यंत आम्ही हा लाईट शो ऐकून होतो, पण पाहायची संधी मिळाली नव्हती. पण आमच्या शाळेच्या निमित्ताने आमची साने गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूल आहे, जिथे माझी मुलं शिकतात आणि शाळेमार्फत आम्हाला हे ऑर्गनाईज करून दिलेलं आहे आणि अतिशय इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे मुलांना खरोखर ज्याची आता म्हणजे नॉलेजची गरज आहे आपल्या देशाबद्दल, आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं किंवा सावरकरांची जी काही स्टोरी अजून आम्ही पण इतकी ऐकली नव्हती, जी आम्हाला पण त्याच्याबद्दल माहिती मिळाली. तेव्हाचा जो काळ होता तो खरोखर म्हणजे इतिहासात ऐकून माहिती होतं, पण आता प्रत्यक्षात व्हिज्युअलाइज जे आम्हाला दाखवलं गेलं तर अंगावर खरोखर शहारे आले. कारण की आता आमच्यात एवढी हिंमत नाही आहे की त्यांनी जे काही तेव्हा सहन केलं किंवा देश स्वातंत्र्य होण्यासाठी जे काही त्याने जे काही प्रयत्न केले तर ते खरोखरच म्हणजे त्यांना धन्यवाद की त्यांच्यामुळे आज आम्ही इंडिपेंडेंटली राहतोय. बहुत ही अच्छा लगा। बच्चों के लिए एक बहुत ही इंफॉर्मेटिव प्रोग्राम था जो हमारी स्कूल की तरफ से अरेंज किया गया था। हमें वीर सावर जी के बारे में बहुत सारी नॉलेज मिली, उनसे हमें ये प्रेरणा मिली, जैसे सर जी ने कहा कि हमें अखंड भारत, हम क्या क्या कंट्रीब्यूशन कर सकते हैं आगे। चांगला वाटला। त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांची पूर्ण लाईफ दाखवली, त्यांच्यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटलं। त्यांनी ज्या हिंमतीने जे इंग्रज होते ते त्यांचे जे म्हणजे मारलं, ज्यांना त्यांचा वध केला, ते मला जास्त आवडलं। स्वातंत्र्यपणे राहायचं आणि कधी पण घाबरायचं नाही। कोणतीही जर हे म्हणजे संकट आला तर आपल्याला त्याला कसं पार पाडायचं ते आपल्याला यायला पाहिजे। चांगला वाटला शो आणि त्याच्यात स्वातंत्र्य सावरकरांचे सगळं स्ट्रगल इंडियासाठी असे लढले ते सगळं सांगितले। एकदम प्रेरणादायी आहे। म्हणजे आम्ही लहानपणी असं आम्हाला शो कधी मिळाले नाही शाळेत असताना, पण आता ह्या नव्या युगातला जे नवीन पद्धतीने साऊंड आणि हे जे चालू केलं त्याच्यामुळे सावरकरांच्या जीवनातले जे काय घडामोडी होत्या त्याच्यातल्या प्रत्यक्ष म्हणजे ह्या साऊंड शोमधले जे इफेक्ट्स आहेत त्याच्यामुळे मनावरती एकदम आमचा हे झालं, म्हणजे चांगला परिणाम झाला, एक रोमांचित झालो आम्ही आणि देशाबद्दल जो देशाभिमान आहे तो पुन्हा जागृत झाला आणि ह्याच्यातून देशासाठी काहीतरी चांगलं करावं। सावरकरांनी तर आपलं सगळं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं, पण जेवढं करता येईल तेवढं आपण आमच्या पिढीने आणि आमच्या पुढच्या पिढीनेही भारताबद्दल आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेहमी जागरूक राहिलं पाहिजे आणि देशाभिमान जेवढा उंच उंच जाईल तेवढं कार्य करत राहिलं पाहिजे। संवाद आणि त्याच्या बरोबर जे चित्रफिती दाखवल्या गेल्या आणि त्यांना जो परिणाम साधायचा होता की भारताच्या स्वातंत्र्यासाठी, आणि स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांना मिळाली, तर ती स्वातंत्र्यवीर का पदवी मिळाली, त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी देशातना देशाच्या बाहेरून आणि देशासाठी त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते चांगल्या प्रकारे हायलाईट झालं। याच्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी सजग राहिलं पाहिजे आणि भारताची शान नेहमी वरती राहिली पाहिजे जगात, याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे। स्वातंत्र्यवीर सावरकर एकमेव असे देशभक्त होते की ज्यांनी जिवंतपणे यातना भोगलेल्या आहेत आणि अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा लाईट अँड साऊंड शो हा स्वातंत्र्यवीर स्मारकाने आयोजित केलेला आहे। तर सगळ्यांनी हा शो जरूर बघावा आणि यातनं निश्चितच म्हणजे देशभक्ती काय असते हे तुम्हाला निश्चित मिळेल आणि आपल्या मुलांना प्रेरणाही मिळेल। धन्यवाद।